महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। नगरसेवक रमेश म्हात्रे पुन्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले। उच्च रक्तदाबाचा त्रास झाला त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झालेले आहेत। कोर्टाने काल त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती। रमेश म्हात्रेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। वैद्यकीय कारणांवर आधारित जामीन द्यावा रमेश म्हात्रे यांनी कोर्टाला विनंती केलेली होती। आता रमेश म्हात्रे रुग्णालयात दाखल झाल्याने रमेश म्हात्रे यांना जामीन मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी बोलूया। अजित, काय अधिक सांगाल? सुवर्णा, रमेश म्हात्रे यांना त्यांनी जे डॉक्टरांना मारहाण केली त्या कृत्याबद्दल जवळपास 4 ते 5 दिवस पोलीस कोठडीमध्ये काढावे लागले आणि त्यानंतर त्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। आता या दरम्यान त्यांना जेलची हवा खावी लागणार होती, पण काल रात्रीच त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला आणि यामुळे त्यांना जे आहे ते ठाण्यातल्या सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। मुळात या प्रकरणी जर आपण पाहिलं सुरुवातीपासून रमेश म्हात्रे यांनी जे कृत्य केले त्यावर त्यांच्या पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस केलेली आहे। स्वतः खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करून हे स्पष्ट केले की त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे। अशा रीतीनं डॉक्टरांवरती हल्ले होणं चुकीचं आहे। या सर्व गोष्टी लक्षात घेता काल त्यांना जेव्हा न्यायालयीन कोठडी दिली गेली त्यामुळे त्यांनी जामीन त्यांना द्यावा। यामध्ये मुख्य कारण जे आहे ते वैद्यकीय कारण दिलेलं आहे। त्यांना उच्च रक्तदाब त्यांना एक किडनी आहे, त्यांना वारंवार उलट्या होत आहेत, ही सर्व कारणं दिलेली आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। या आधारे त्यांना जामीन मिळतो की त्यांचा जामीन रिजेक्ट होतो हे आता पाहावं लागेल। आज त्यांच्या जामीन अर्जावरती कल्याण कोर्टामध्ये सुनावणी आहे। साधारणपणे 1 वाजता ही सुनावणी सुरू होईल आणि त्यानंतर हे न्यायालय निकाल देईल। दोन्ही बाजू युक्तिवाद जे आहेत, आरोपींचे वकील, सरकारी वकील हे दोन्ही युक्तिवाद करतील की कशा रीतीनं त्यांना जामीन मिळावा हे त्यांचे वकील सांगतील आणि त्यांना जामीन का मिळू नये याकरता सरकारी वकील सांगतील। या दोन्ही गोष्टी जेव्हा स्पष्ट होतील त्यावर युक्तिवादानंतर कोर्ट आपला निर्णय आज साधारणपणे दुपारी 2 वाजेपर्यंत देऊ शकतं। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पण अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आणि इन्फ्लुएन्स असलेला जर तो व्यक्ती असेल तर रुग्णालयात जाणं तो व्यक्ती पसंत करतो ना की कोर्टामध्ये किंवा जेलमध्ये। ह्या घटना अनेकदा आपण बघतो। म्हणजे आता सामान्यांच्या तर हे तोंडपाठ झालेले आहे की तो काय म्हणजे तो जेलमध्ये जाणार नाही, तुरुंगात जाणार नाही, तर त्याच्याऐवजी तो रुग्णालयात जाणार।